सर्वप्रथम आपले मनपूर्वक आभार. खरं तर मला अत्यानंद होतो आहे या ठिकाणी येऊन. करिअर कट्टा त्याच्या अंतर्गत जो रोजगार निर्मितीचा एक पर्याय उपलब्ध झालाय त्या संदर्भात बोलायला, तर तुमचे मनापासून आभार. खरं तर महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि त्यासोबत महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान सहाय्यता विभाग याच्या वतीने एक राज्यस्तरीय लेव्हलवरचा एक करिअर कट्टा उपक्रम चालू आहे. सद्यस्थितीमध्ये रोजगाराची फार मोठी समस्या उद्भवलेली आहे. आपण पदव्या घेतोय आणि पदव्या घेतल्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना अनुभव आला असेल की रोजगार मिळवणं हे थोडंसं दुरापास्त झालेलं आहे, थोडंसं अवघड झालेलं आहे. आणि ते होण्यासाठी मग काय गरजेचं आहे, तर पदव्या मिळवताना सोबतच जर तुमच्यासोबत कौशल्य जर असेल महत्वाची गोष्ट, तर तो कौशल्य तुम्हाला प्राप्त करता येईल का, मग ते करिअर कट्टा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी होईल. मला 3 गोष्टींचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला आवडेल. ते करिअर कट्टा एक उपक्रम जो आहे तो तुमचा IAS आपल्या भेटीला एक छानपणे राबवतो. दुसरं उद्योजक आपल्या भेटीला हे पण राबवतो. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास कार्यक्रम या ठिकाणी ते राबवतं. आणि या माध्यमातून आपण नेहमीच म्हणतो की डिग्री आहे तो खर्चो की रसीदे है फकत, इल्म तो वही है जो आपके किरदार में झलकता है. आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक निखरवलं उभारण्यासाठी करिअर कट्टा अत्यंत लाभदायी असं मला वाटतं. खरोखरच सुंदर आहे. राजपूत सर, आम्हाला एक सांगा की आताच्या काळामध्ये आपण स्किल बेसमेंट आहोत किंवा उच्च आणि तंत्र शिक्षण आयोगाचं अनेक आपल्याकडे संधी उपलब्ध आहेत. तर महाराष्ट्रात अशा नवनवीन काही संधी आपल्या दृष्टीपथात पडलेल्या आहेत का? आपण याबद्दल काही बोलू इच्छिता? खूपच. असं म्हणतो आपण की संधी नाहीत का? संध्या तर आहेत ना खूप. आपल्याकडे ती शोधदृष्टी असणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जर ती शोधदृष्टी तुमच्याकडे असेल आणि येणारी संधीसाठी जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल तर मग नक्कीच तुमच्याकडे अशा भरपूर संधी आहेत. महाराष्ट्र राज्य हे पूर्ण देशभरात अग्रेसर राज्य आहे सगळ्याच बाबतीमध्ये. मग ते आपलं राष्ट्रीय स्तराचं फंडिंग असो की विदेशी फंडिंग असो. त्याच्यामुळे जर त्या उद्देशाने जर आपण त्या पदव्या आणि पदवीला लाभलेलं जर कौशल्य जर आपल्या अंगीकृत केलं तर मला असं वाटतं की संधी चिकार उपलब्ध आहेत आजूबाजूला. मी एक असं नेहमी म्हणतो की ये परिंदो यू जमी पर बैठ कर क्या आसमान देखता है, खोल अपने परों को ये जमाना सिर्फ उड़ान देखता है, लहरों की तो फितरत है शोर मचाने की, मंजिल उसी की होती है जो अपनी नजरों से तूफान देखता है. म्हणजे येणारं आव्हान माझ्यासमोर काय असेल यावेळेस मी अचूकपणे ओळखतो. तर मला असं वाटतं तिथेच ती संधी दडलेली आहे. आणि संधीसाठी महाराष्ट्र राज्य आणि विशेषतः करिअर कट्टा हा सदैव आपल्यासोबत आहे. निश्चितच. आणि आताच्या ज्या नवीन स्पर्धा आता कॉम्पिटिटिव्ह परीक्षा सुरू झालेल्या आहेत, तर यात जे काही नवीन सिलेबस अपडेट झालेले असतील किंवा याचा अभ्यास करण्याची जी मेथड आहे, तर याविषयी आपण आपल्या युवा श्रोत्यांना नक्कीच. मला अत्यंत आनंद होईल माझ्या सर्व युवक मित्र मैत्रिणींना सांगायला की सद्यस्थितीमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून कौशल्य या शब्दावरती अधिक भर दिला गेलेला आहे. आणि म्हणून आता या कौशल्य विकासावरती आपण अधिक लक्ष केंद्रित केलं ना तर मला असं वाटतं की येणारी संधी पूर्ण जगभरातली आज सगळ्यात विश्वास जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा युवा वर्ग जर कुठल्या देशाचा असेल तर तो आपला आहे, आपल्या भारतीयांचा आहे. त्याच्यामुळे फार मोठी संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि एकीकडे शासन, दुसरीकडे वेगवेगळ्या संस्था ज्या तुम्हाला शिक्षण देत आहेत आणि कौशल्य विकास करता आहेत आणि एकीकडे तुम्ही आहात. असा जर त्रिकोण जर साधला गेला तर मला असं वाटतं तर छानच आहे. निश्चितच सर. आणि आताचे जे चॅलेंजेस आहेत परीक्षेत येणारे, तर याबद्दल आपण काय सांगू इच्छितो? नक्कीच आव्हानं आहेतच. आणि मला असं वाटतं आव्हानांशिवायचं आयुष्य म्हणजे काय आयुष्य असेल ना, स्पेशली युवकांच्या आव्हानाबद्दल मी अगदी खरं. परीक्षेचा अभ्यास करताना सामोरं जाण्याअगोदर त्यांच्यासमोर काही अलौकिक अशा काही गोष्टी आहेत मनातल्या काही साहसिक असतात. अगदी बरोबर आहे. एकतर या गोष्टीत मी अगदी स्पष्ट करू इच्छितो की परीक्षा ही काही तुमची एकूणच तुमच्या ज्ञानाची तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा नाहीये. मुळात परीक्षा तुम्ही ज्या पदवीसाठीचा अभ्यास करता आहात अगदी निर्धोकपणे निर्भीडपणे जर तुम्ही तयारी केली, चांगला सराव केला आणि जर तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला तर मला असं येणारं यश हे तुमचं आहे. त्यासाठी मग पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की न्यूनगंड काढून टाका, अगदी भीती काढून टाका. ज्यासाठी तुम्ही करता उच्चतम ध्येय जर तुमचं असेल तर त्या उच्चतम ध्येयाला प्राप्तीसाठी तुमचे प्रयत्न तितक्याच कसोशीचे असले पाहिजेत. आणि प्रयत्न असेल तर मला असं वाटतं की यश तुमचंच आहे. युपीएससी संदर्भात गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातला टक्का आता वाढत चालला आहे. नक्कीच. आणि करिअर कट्ट्यामुळे अजून तो निश्चितच वाढेल याचा आम्हाला सार्थ अभिमान पण असेल. आपले मराठी बांधव अजून देशासाठी सुरक्षेसाठी जातील. नक्कीच. पण युपीएससीच्या ज्या अनेक आता सीट SSB आहे, त्याचबरोबर CDS आहे, अफकॅट आहे, तर ह्या परीक्षेसंदर्भात स्पेशली डिफेन्सच्या संदर्भातल्या करिअर आपण काय सांगू? अत्यंत कळीचा मुद्दा आपण उपस्थित केलाय.
सद्यस्थितीमध्ये सशस्त्र सेना आणि त्यात भारताची सशस्त्र सेना ही पूर्ण जगभरात नावाजलेली आहे, उल्लेखनीय आहे. आणि या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत, एनडीए असेल, एसएसबी थ्रू असेल, याच्या माध्यमातून तर युवकांना फार मोठी संधी आहे याच्या माध्यमातून. आणि आपण जे स्थानिक लेव्हलपासून तर राष्ट्रीय लेव्हलपर्यंत जे वेगवेगळे कार्यशाळा, वेगवेगळ्या सेमिनार, मार्गदर्शन जे आपण आयोजित करतो, त्यासाठी जर युवकांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला तर मला असं वाटतं की सशस्त्र सेनेमध्ये युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. करिअर कट अंतर्गत या संदर्भात काही प्रोव्हिजन आहे किंवा याचे काही स्पेशल सेशन सध्या तरी नाहीये. तुम्ही खूप छान मुद्दा उचलला. सध्या तरी नाहीये, पण याच्यावरती नक्कीच आता लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. मग ते अग्निवीर असेल, पोलीस भरती असेल किंवा वेगवेगळ्या अधिकारी पदाच्या ज्या काही परीक्षा असतील त्याच्यामध्ये पण आपण करिअर कट्टाला या ठिकाणी इन्क्लूड करणार आहोत. निश्चितच. तर आम्हाला खूप आनंद वाटला आज आपण इथे दिवसभर गप्पाही मारल्यात, मार्गदर्शनही केलंय. तर निश्चितच तुमचा आता शेवटचा एक संदेश आम्ही ऐकू इच्छितो की ह्या 21 शतकामध्ये आपल्या भारतीय युवकांकडून जगाचं विश्वगुरू म्हणून नेतृत्व करताना, सामोरं जाताना आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण या युवा वर्गांना या मुळशी विद्या महाविद्यालयाच्या प्रांगणाच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छितो? खूप खूप धन्यवाद. मला तर खूप आनंद होईल, कारण युवा या शब्दाला जर तू उलट केला तर वायू आहे. आणि वायूमध्ये प्रचंड ऊर्जा, प्रचंड ताकद आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला परिवर्तित करण्याची ताकद या युवामध्ये आहे. तर आपण जर युवा वर्ग असाल तर स्वतःच आयुष्य नाही तर स्वतःचं आयुष्य घडवता तुम्ही देशाला काहीतरी उभारीवरती नेऊ शकतात का, हा जर विचार आपण केला तर नक्कीच तुमच्या हातून महत्तम कार्य घडेल. मी इतकंच म्हणेल की आये हो इस दुनिया में कोई किरदार निभाने के लिए, कुछ ऐसा कर चलो की दुनिया मिसाल दे. अवघ्या विश्वाने